प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल. प्रत्येक वार्डामध्ये एक असा ऑफिशियली नवीन कबूतरखाना आपण उभा करू. मुंबईतल्या वार्डात कबूतरखाना उभारला जावा अशी मंत्री मंगलप्रभात लोढांची इच्छा, तर विरोधकांची लोढांवर टीका. वंजारी आणि बंजारा एक. बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंचं वक्तव्य. मुंडेंविरोधात बंजारा समाजाची घोषणाबाजी, शब्द मागे घेण्याची मागणी. शेतकऱ्यांवर संकट, मार्ग काढण्याची सरकारची जबाबदारी. नेपाळकडे पाहून देवाभाऊ सरकारनं धडा घ्यावा. नाशिकमधील आक्रोश मोर्चातून शरद पवार कडाडले, तर भाजपचा पवारांवर पलटवार. बीड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. आष्टीतील कडा परिसरातील पूरग्रस्तांची हेलिकॉप्टरने सुटका, तर उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी. अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस. पाथर्डी शेवगावात ढगफुटीचं दृश्य. पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला. पिकं पाण्याखाली. लातूर धाराशिवच्या सीमेवरील तेरणा नदीला पूर. औसा तालुक्यातील उजनी गावात पुराचं पाणी. शेती पाण्याखाली. पूरग्रस्तांचं स्थलांतर. घरातला संसार बरबाद झाला. सगळं आम्हाला पांघरायला सुद्धा कपडा राहिला नाही आता. पुण्याच्या थेऊर गावात पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जनावरं वाहून गेली. संसार उद्ध्वस्त झाल्यानं महिलांच्या डोळ्यात पाणी. पूजा खेडकर कुटुंबाची मुजुरी संपेना. ट्रक क्लिनरचं अपहरण केल्याप्रकरणी पूजा खेडकरच्या वडिलांवर गुन्हा दाखल. तपासासाठी आलेल्या पोलिसांसोबत अरेरावी केल्यानं आईवरही गुन्हा. राज्य सरकारनं काढलेल्या हैदराबाद गॅझेट GR विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल. याचिकेवर 25 सप्टेंबरला सुनावणी. आणि शंकर भुजबळांच्या दालनात उद्या ओबीसी उपसमितीची बैठक. ओबीसी मंत्रालय योजनांची बैठकीत चर्चा होणार. हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी विरोधात ओबीसी संघटना आक्रमक.